हे सगळे माझे मित्र आले. तो कसं वाटतंय तुम्हाला? दोन मोठ्या तुला काय बनायचं? क्रिकेटर बनायचं. क्रिकेटर. हा, युनिक. फेवरेट क्रिकेटर कोणता आहे? शुभम दुबे. आणि फेवरेट टीम? चेन्नई. धोनी. झाला फॉर अ रिझन. सगळ्यांना थँक्यू. बाय बाय. हो, नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन एक अशा धम्माल व्हिडिओमध्ये. सो थंबनेलवर तुम्ही बघितलंच असेल की आज आहे माझा बड्डे. सो चला पटापट खाली जाऊन कमेंटमध्ये मला बड्डे विश करा. आज आपण चाललो आहे माझा बड्डे सेलिब्रेट करायला एका ऑर्फनेजमध्ये, जे की आहे मड आयलँड मालाड येथे. सो तिकडे छोटी मुलं आहेत. आज त्यांच्या एक्झाम्स देखील आहेत. एक्झाम चालू आहेत सध्या. माझा बड्डे एक्झाम्समध्येच येतो. मी शाळेत असताना बड्डे देखील माझा एक्झाम्समध्येच सेलिब्रेट केला आहे. सो आपल्याला टाईम दिला आहे त्या ऑर्फनेजनी की संध्याकाळी 6 ते 7पर्यंत आपण आपला बड्डे सेलिब्रेट करू शकतो तिकडे जाऊन. त्यांची आधी परमिशन घ्यावी लागते. सो त्यानुसार आपण सगळे त्यांचे जे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत ते फॉलो करून आपण चाललो आहे. सो आता आपण वरळीवरून निघालो आहे, तर आपण जाणार आहे मड आयलँडला. तर आपल्याला 2 तास लागतील. खूप लेट झाला आहे. सो पहिलं आता आम्ही काही साहित्य घेतलं आहे ते तुम्हाला दाखवतो आणि डायरेक्ट आता ऑन द वे भेटूया. चला जाऊयात आपण आपल्या डेस्टिनेशन. लेट्स गो. आता पोचलोय अंधेरीपर्यंत. एअरपोर्ट रस्ता पूर्ण जाम आहे. बॅक साईडला बघू शकतात तुम्ही. आणि आपले सगळे मित्र जॉईन झालेत. या साईडला ड्राईव्ह करतायत बॉडी बिल्डर साक्षात सालीकर. बॅक साईडला हे फाउंडर ऑफ अ क्यू रॅपिड आशिष आडाव. त्यांचं लक्ष नाही आहे, माहिती आहे त्यांना, तरी पण बघत नाहीत. हसले बघा. आणि या साईडला आहेत वरळीतील फेमस अँड ॲकोस्टिक साऊंडचे ओनर निनाद पवार, DJ निनाद. सो आम्हाला तेव्हा पोचायला ऑलमोस्ट दाखवतोय 1-2 तास. आम्हाला पोचायचं 6 वाजेपर्यंत आणि 5 वाजायला आलेत. पुढे अजून आमचा एक मित्र जॉईन होणार आहे आम्हाला. तो आला आहे अंधेरी वेस्टर्न एक्सप्रेस हायवे मेट्रो स्टेशनला. सो बघूयात. हे असे थोडे फ्रूट्स घेतलेत द्यायला, बघू शकतात. आणि बॅक साईडला तिकडे वेफर्स, समोसे, अजून काही स्नॅक्स आहेत. हे आपण आज डिस्ट्रीब्यूट करणार आहे बड्डेला. पुढे आपण दाखवूच. स्वतः ट्रॅफिकमध्ये खूप बोर होते, जरा चिल होऊया आणि जाऊयात पुढे. चला. तर मित्रांनो बघा, माझ्यासाठी केक घेतला आहे या गँगनी. स्पेशली मेहरबान शोधून काढलेला आहे मालाडमध्ये. लेट झाला आम्हाला खूप. मालाडचं मेहरबान यांनी शोधून काढलं आणि घेतला आता केक. आणि आता चाललो आम्ही ऑर्फनेज, जे की मड आयलँडला. इथून अजून 40 मिनटं दाखवतात. सॉरी, 11 किलोमीटर आहे. आपली गाडी समोर पार्क केली आहे. सो जाऊयात आपण गाडीकडे. फाउंडर ऑफ क्यू रॅपिड, बॉडीगार्ड आणि बाकीचे दोघं गाडीत बसलेत. सो तुम्हाला एकाचं इंट्रोडक्शन करायचं राहून गेलं. सो बघू शकतात वरळीतले माऊली वडापाव सेंटरचे ओनर ऋतुज नामदेव चव्हाण. उत्कृष्ट कबड्डीपट्टू होते, सध्या बिझी आहेत ऑफिसच्या कॉलवर. चला. आपण पोचलो आहे. आपलं जे डेस्टिनेशन आहे तिकडे लिटिल एंजल आश्रम म्हणून आहे मड आयलँडमध्ये, तिकडे आले. तर आपली वाट बघतायत मुलं.
सो आता बड्डे सेलिब्रेशनसाठी आपण आज जाणार आहे. चला या. आता आपण जे ऑर्फनेजमधली मुलं आहेत त्यांच्याबरोबर इंटरॅक्शन करूया. त्यांना आपण विचारूयात की त्यांना पुढे आयुष्यात काय बनायचं आहे. कारण आता आपण बघतोय या साईडला ही सगळी मुलं आहेत. लाईक आपण जे आता आयुष्य जगतो ते आपल्या घरातल्यांबरोबर जगतो. ही जी मुलं आहेत ती आता या ऑर्फनेजमध्ये राहून त्यांचं आयुष्य जगतात. सो त्यांचा प्रवास जो आहे तो खूप खडतर आहे. सो त्यांना आपण विचारूयात. सो दीदी तुझं नाव काय आहे? तिकडे बघून बोल कॅमेरा. आणि आता कितवीमध्ये आहेस तू? चौथी. आणि तू आपको बडा होके क्या बनने का है? पोलीस. सो बघू शकतात पोलीस ऑफिसर बनायचं आहे तुला. सो बाकी तुझं नाव काय आहे? आपका नाम? जोर से बोल. आप अभी कौन से स्टैंडर्ड में हो? 5th. और आपको बड़ा होके क्या बनना है? पुलिस. सबको पुलिस ही बनना है. डॉक्टर वगैरह किसी को बनना है कि नहीं? कौन किसको डॉक्टर बनना है? डॉक्टर इंजीनियर किसको नहीं बनना है? सबको पुलिस ही बनना है. तो किसको क्या क्या बनना है? पुलिस वाला. तो आपका नाम क्या है? तन्वीर आहे. तन्वीर. तो कौन से स्टँडर्ड में हो? एक स्टँडर्ड मोठ्या होऊन तुला काय बनायचं? क्रिकेटर बनायचं. क्रिकेटर. युनिक. फेवरेट क्रिकेटर कोणता आहे? मनवम दुबे. आणि फेवरेट टीम? चेन्नई. धोनी. बोले जो कोयल बागों में है, बोले जो कोयल. हाला फॉर अ रिझन. तुला काय बनायचं? फुटबॉलर. रोनाल्डो. मेस्सी. इकडे कोणाला ॲक्टिव्हिस्ट वगैरे नाही बनायचं. कोणाला इंजिनियर बनायचं. डॉक्टर. सगळ्यांना क्रिकेटर बनायचं. डिफरंट आहे. तुला युट्यूबर. हा बा युट्यूबर. युट्यूबर बनणार आहे. सर क्या बात, ये बात है. अरे सर